नमस्कार मित्रांनो, तर मी आज आलो आहे मासोळीवाला. हे आहे भोसरीमध्ये एक प्रसिद्ध माशाचे शॉप. या दुकानामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे मासे मिळतात. तर बघूया आपण याला जायला मार्ग कसा आहे तो. इथे खूप प्रकारचे मासे मिळतात. नाव आहे मासोळीवाला. नाव पण एकदम झकास ठेवलंय बघा. कसं दिसतंय शॉप बघा, एकदम टकाटक. आपली वाट बघत आहेत स्वच्छ व ताजे मासे. मी चाललोय आता माझ्या गाडीने. तर मी चाललो आहे भोसरी रोडला. भोसरी रोडमध्ये गेल्यानंतर बघूया आपण शॉप कुठे आहे ते. खूप छान रस्ता बनवला इकडचा, एकदम टकाटक रस्ता दिसतोय. बघूया आपण किती अंतरावरती आहे हे. तर मी आहे भोसरीमध्ये. हा आहे भोसरी रोडचा ब्रिज उड्डाण. तो आपल्याला आहे भारतरत्न JRD टाटा उड्डाण पूल या नावाने. नाशिक फाटा रोडला मासोळीवाला. वा, नाव पण एकदम झक्कास दिसतंय. शिंदे फिशरीज द सी फूड मार्केट आपली वाट बघत आहे. चला तर मग आपण जाऊया आत मार्केटला. बघूया कोणत्या प्रकारचे मासे आहेत ते. हा, मस्त छान सजवलंय दुकान एकदम. वा, हा तर दिसत आहे रावस. एकदम होलसेल दरात, सर्वात स्वस्त, स्वच्छ व सुंदर. चला या, तुम्हाला मी आतमध्ये आता शॉपमध्ये कोणत्या फिशच्या व्हरायटी आहेत ते दाखवतो. वा, एकदम स्वच्छ आणि टापटीपमध्ये शॉप आहे बघा. हे एकदम स्वच्छमध्ये ठेवलेलं आहे. एकदम स्वच्छता दिसत आहे इथं. तर वा, इथं आहे आपण ड्राय फिश दिसतं इथं सगळं. त्यांनी पॅकेट भरून ठेवले आहे ड्राय फिशचे. ड्राय फिशमध्ये आहे आपल्याला सुकट, बोंबील अशा पद्धतीचे मासे दिसत आहेत. सुकट आणि बोंबील. तर ही आहे अंबाडी. अंबाडी पण टिफिनमध्ये भरून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हा आहे ड्राय बांगडा, हां, सुक्का मासा. त्याच्यानंतर आपण फ्रेश मार्केट बघूया. तिथेच बाजूलाच आहे चिलापी दिसते. चिलापी ही आहे नदीची चिलापी. खायला पण एकदम टेस्टी असते. हा आहे कटला. वा, मोठी साईज दिसतोय कटला. तर 200 रुपये किलो. वा वा. त्याच्यानंतर हा आहे रहू. रहू आहे हा नदीचा मासा. हा पण रेट आहे 200 रुपये किलो. त्याच्यानंतर पुढे बघूया, हा आहे सिलन फिश. सिलन फिश पण छान आहे. हा आहे रूपचंद म्हणजेच नदीचा हलवा. वा, क्वालिटी एकदम ताजी दिसते साहेब. हां, मस्त आहे. छान दिसते सर क्वालिटी. त्याच्यानंतर आपण पाहूया पुढचा मासा. हा आहे टायगर प्रॉन्स. टायगर झिंगा म्हणतात याला. एकदम मोठी साईज दिसते. हा एक क्रॅब. हा डिस्प्लेला ठेवलेला त्यांनी क्रॅब. त्याच्यानंतर हे आहे स्क्विड. स्क्विडलाच याच्यामध्ये माकुल म्हणतात. माकुल स्क्विड. हां. त्याच्यानंतर आहे मांदेली. ही आहे मांदेली. मांदेलीचे भजे खूप कुरकुरीत आणि मस्त लागतात खायला. ताजी मांदेली आहे. 180 रुपये किलो. छान दिसते मांदेली पण, फ्रेश एकदम. त्याच्यानंतर आहे डोमा मासा. हे आहे मासोळीवाल्यांचा डोमा मासा. एकदम ताजी क्वालिटी दिसते सर. हे आहे राणी फिश. राणी फिश म्हणजे क्वीन फिश. वा, 300 रुपीज 1 kg. त्याच्यानंतर हा आहे कोळंबी. 550 रुपये किलो आहे कोळंबी. मीडियम साईज दिसते, एकदम फ्रेश. वा वा वा. हा पण आहे कोळंबी. कापसी नावाचा कोळंबी. हा कापसी प्रॉन्स असं म्हणतात याला. हा हे सोललेली कोळंबी आहे. ही साफ करून ठेवलेली आहे. हां, हा आहे अमूर फिश. अमूर फिश ही आहे सुरमई बघा.
किंगफिश, सुरमई, सिरफिश अशी नावे वेगवेगळी नावाने प्रसिद्ध आहे अशी ही सुरमई. याला किंगफिश देखील म्हटलं जातं. त्याच्यानंतर हा आहे इंडियन रावस. रावस 450 रुपये किलोचा रेट लावलेला आहे त्यांनी आज. वा, फ्रेश आहे रावस पण. ही आहे पापलेट. किलोमध्ये 4 ते 5ची साईज ही पापलेट आहे, एकदम फ्रेश. 1200 रुपये किलो दाखवतो रेट. फ्रेशमध्येच आहे सर हे. हा आहे बांगडा. खायला एकदम टेस्टी, चवदार. वा वा वा, काय छान दिसतोय बांगडा. हा हा हा, नादखोळा. वा वा वा. सी फूड स्पेशल मासोळीवाला. हे दुकान आहे भोसरीमध्ये. ही आहे कोळंबी. यालाच वनमी असेही म्हटले जाते. ही आहे 550 रुपये किलो. किलोमध्ये 40 ते 50 पीस साईज आहे ही कोळंबी. हा आहे टायगर प्रॉन्स, व्हाईट टायगर. 650 रुपये किलो. वा, साईज बघा कशी मोठी साईज आहे ही. एकदम हाताच्या पंजावरती बसती साईज. दिसायला पण रुबाबदार आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया बोंबील. हा आहे ताजा बोंबील. बोंबील खाओ. एकदम मस्त बोंबील. 320 रुपये किलोचा रेट आहे आजचा हा. आणि दिसायला पण खूप फ्रेश दिसतोय हा बोंबील. मोठी साईज आहे. त्याच्यानंतर हा आहे जिताडा. जिताडालाच या इंग्लिशमध्ये सी बास असं देखील म्हटलं जातं. जिताडा मासा, सी बास असंही बोललं जातं इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर ही आहे पिवळी वाम. 20 किलोची वाम आहे. कापून लावली त्यांनी विकायला. 20 किलोची पिवळी वाम आहे ही. खूपच लांब आहे. ही आहे काळी वाम. ही पण तशीच असते, फक्त कलर वेगळा आहे. याला काळी वाम बोलले जाते. 500 रुपये किलोचा रेट आहे काळ्या वामचा. त्याच्यानंतर हा आहे फ्रेश बांगडा. 250 रुपये किलो असा फ्रेश बांगडा आहे. समुद्रातून काढल्या काढल्या कसा ताजा दिसतो, तशाच प्रकारचा हा बांगडा इथे दाखवतोय. अगदी मस्त. खायला पण तितकाच चविष्ट असणार हा. आपण आहोत मासोळीवाला फिश मार्केटमध्ये भोसरीमध्ये. हे आहे मोसी. मोसी मासा पण खायला खूप टेस्टी असतो. त्याचा रेट आहे आजचा 250 रुपये किलो. हा पण मोठी साईज आहे आपल्याकडं. मोसी मासा शार्क टाईप दिसायला असतो हा मोशी मासा. त्याच्यानंतर हे आहे टारली. एकदम चविष्ट असतात खायला. जितकी तुम्ही कडक बनवताल टारली, तेवढी ती खायला कुरकुरीत लागतात. टारली मासा आहे. इंग्लिशमध्ये याला सार्डिन बोलतात. सार्डिन फिश, मराठीत टारली. त्याच्यानंतर हे आहे कर्ली मासा. हा पण दिसायला एकदम गोल्डन कलर साईज असतं. सिल्वर साईज, सिल्वर. तसं चांदीसारखा चमचम करतोय बघा हा. एकदम चांदी 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 चांदी. 400 रुपये किलोचा आजचा रेट आहे याचा. त्याच्यानंतर आपण बघूया हा खेकडा. हा समुद्री खेकडा आहे. रेड क्रॅब असं बोललं जातं याला. खूप मोठी साईज आहे, बिग साईज आहे ही. याची नांगी बघा कशी मोठी आहे बघा. 1 फूट लांब नांगी आहे याची. खूप डेंजर असतो हा जिवंत असतानाचा. दिसायला खूप मोठी साईज आहे सर. समुद्री खेकडा. सी क्रॅब.
हे आहे सुक्के बोंबील. फ्रेश बोंबीलपासून हे सुक्के बोंबील बनवले जातात. तर मासोळीवाला यांनी हे सुक्का बोंबीलचं पॅकेट आपल्यासाठी विक्रीसाठी ठेवलेलं आहे. सुक्के बोंबील, सुक्के सोडे, सुक्की सुकट अशा पद्धतीचं एकदम स्टँडर्ड पद्धतीचे पॅकेट त्यांनी बनवून ठेवलेले आहेत विक्रीसाठी. वा, क्वालिटी मस्त आहे सर. बघून आम्ही खुश झालोय. ही आहे आंबाडी. ही पण सुक्की मासळीमध्येच सेल करतात. ही आहे सुकट. एकदम एक पावशरचं 200 ग्रामचे पॅकेट असे टिफिन तयार करून ठेवलेले आहेत. सुकट 150 रुपये पॅकेट. वा, हे आहे त्यांचं स्टोरेज रूम. याच्यामध्ये फिश आल्यानंतर बर्फामध्ये लावून याच्यामध्ये ठेवलं जातं. त्याच्यानंतर ते विक्रीसाठी जसे वेळेनुसार सेल केलं जातं बाहेर. मासे तुमच्या जिभेला चार्ज करतील आणि ते कापून देण्याचे खिशाला चार्जेस पडतील. हे आहे काउंटर, आपलं मासोळीवाला सी फूडचे काउंटर. बघूया आपण काय काय ठेवलं त्यांनी ते डिस्प्लेसाठी. इथे मसाले पण आहेत आपल्याला पाहायला. आपल्याला जे पाहिजे ते मसाले आपण इथूनही विकत घेऊ शकता. चांगल्या कंपनीचे मसाले आहेत. माशा तुमच्या जिभेला चार्ज करतील. वा, इथं आला आहे एक डॉगी. त्याचं नाव आहे वाघ्या. तर तो आज मासे घेण्यासाठी आला आहे शॉपला. आपल्या घरच्यांसोबत तो मासे घेतोय. हे आहे ऑफिस, गोडाऊन रूम. एकदम स्वच्छ परिसर आहे. हा आहे कटला मासा. मासोळीवाला मधला कटर. हा बघा कसा कट करतोय. एकदम छान पद्धतीने हा मासे कापून देतो मुलगा. ही आहे वाम. वाघ्या मात्र काही फिरायचं बंद करत नाही. शॉपमध्ये सगळीकडेच वाघ्या फिरत आहे आज. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने इथे माशाची कटिंग केली जाते ते. हा आहे पापलेट मासा. त्याची कटिंग कशा पद्धतीने केली जाते पाहू शकता तुम्ही पण. पापलेट वरती काप मारले जातात. हा एक कटला. एक घाव 2 तुकडे. खूपच गर्दी असते या दुकानामध्ये. गिराईकाची प्रचंड मागणी आहे फिशसाठी. आपणही विजिट करू शकता मासोळीवाला फिश शॉप, बोसरी. कटला माशाची अशा पद्धतीने स्लाइस केली जाते. हा एक कोळंबी कशा पद्धतीने साफ केली जाते ते तुम्ही पाहू शकता. अगदी झटपट.
तुम्हालाही मासे हवे असतील तर मासोळीवाला भोसरीमध्ये शॉप आहे हे. हा वाघ्या काय सोडत नाही आज. सगळे फिश बघून मोकळे झाला आहे वाघ्या. वाघ्याने सगळा टाइमपास चालवला आहे आज दुकानामध्ये. एकदम मस्त निवांत फिरत आहे सगळे मासे बघत आणि येणाऱ्या कस्टमरचे स्वागत पण करत आहे. वेलकम वेलकम असा वाघ्या बोलत आहे, सर्वांना नमस्कार करत आहे. तुम्ही पण पाहू शकता बोंबील कसं साफ करतात ते. हा आहे बोंबील, ताजा बोंबील आहे हा. वाघ्याची मात्र वेगळीच मजा आहे आज. तो खूपच दंग आहे मासे पाहण्यात. प्रत्येक कस्टमर आपापल्या आवडीनुसार मासे खरेदी करत आहे. वाघ्याला पण बघायचं आहे मासे कसे कापतात ते. त्याच्यासाठी वाघ्या धडपड करत आहे. येणाऱ्या जाणाऱ्याला नमस्कार करत आहे वाघ्या. वा, छान पद्धतीने बोंबील साफ केले आहेत. ही आहे कोळंबी. कोळंबी साफ करत आहे मुलगा. बोरश्री स्थानकापासून अगदी 1 मिनिटाच्या अंतरावरती छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक चौक पासून 2 मिनिटाच्या अंतरावरती मासोळीवाला हे शॉप आहे. इथे जाऊन आपण कधीही खरेदी करू शकता. सोमवारी हे दुकान बंद असते. दररोजची वेळ आहे सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत. धन्यवाद.